नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. ज्या महिलांना अजूनपर्यंत माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना 3000 नाही, 1500 नाही तर तब्बल 4500 रुपये मिळणार आहे. तर ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा. सोबतच ज्या महिलांना अजूनही माझ्या लाडक्या बहीण योजनेची पहिली जी किस्त आहे, पहिला जो हप्ता आहे तो प्राप्त झाला नसेल, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. त्यांचं सुद्धा सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांनी कशा पद्धतीने फॉर्म जो आहे एडिट करायचा ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूप साऱ्या लोकांनी अर्ज केले होते आणि 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले होते त्यांना ज्या योजनेच्या अंतर्गत 14 तारखेपासूनच म्हणजे 14 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1500 ते 3000 रुपये पाठवण्यात आलेले आहे. खूप साऱ्या महिलांना 3000 रुपयेच मिळालेले आहे आणि तो जे 3000 रुपये आहे ते तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याची किस्त होती आणि खूप साऱ्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही. तर त्याचं काय आहे की आता जे आहे राज्य सरकारद्वारे योजनेचा दुसरा टप्पा चालवला जात आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्या महिलांना जे आहे 3,000 रुपयाची जी किस्त आहे ते मिळणार आहे. आता बघा, ही तुम्हाला जी पहिली किस्त मिळाली आहे त्यानंतर जे आहे पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला माझ्या लाडक्या बहीण योजनेची दुसरी किस्त मिळणार. पण आता काय झालंय की खूप साऱ्या बायांनी जे आहे जून महिन्यापासूनच अर्ज केलेले आहे, जुलै महिन्यापासून अर्ज केलेले आहे आणि त्यांचे जे अर्ज आहे अस्वीकार झालेले आहे, म्हणजे रिजेक्टेड दाखवत आहे. काहीतरी प्रॉब्लेममुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे. तर ते कशा पद्धतीने एडिट करायचं आहे आपण ते बघणार आहोत आणि त्यानंतर मी सांगणार आहे की ज्या बायांना आणखी पैसे मिळाले नाही आहे त्यांना काय करायचं. तर बघा मित्रो, इथे तुम्हाला एक मोबाईलची स्क्रीन दिसत असेल. या स्क्रीनवर सगळ्यात पहिले तुम्हाला जे मी स्टेप्स करेल ते तुम्हाला फॉलो करायचं. सगळ्यात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे तिला ओपन करून घ्यायचं आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला 3 लाईन्सचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि सिंपली तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करणार त्यानंतर जे ऑटोमॅटिक तुम्हाला काही या प्रकारचा पेज येईल जिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे, म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिलेला आहे, जो एक नंबर दिलेला आहे तो जो आहे खाली प्रविष्ट करू म्हणजे दर्ज खाली लिहून तुम्हाला जे आहे ना लॉग इन करायचा. आता बघा, मला जो कोड आहे मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे टाकलेला आहे. त्यानंतर आता मला हा कॅप्चा इथे एंटर करायचा आहे. तुम्हाला याच प्रकारे जो तुमचा कॅप्चा टाकावा लागेल. जर तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरला असेल तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा जाऊ शकता, त्यांना सुद्धा सांगू शकता की तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट झालेला आहे, तुम्हाला मेसेज सुद्धा मिळालाच असेल. त्यानंतर मित्र तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं बघा इथे लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे आणि लॉग इन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला जे आहे बाजूला 3 लाईन्स असं ऑप्शन मिळणार. आता तुम्हाला जे आहे ना या 3 लाईनवर क्लिक करावं लागेल. जसं तुम्ही या 3 लाईनवर क्लिक करणार ऑटोमॅटिकली तुमच्यासमोर काही या प्रकारचं ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन मेड अर्लियरचं ऑप्शन येईल. बघा, ऍप्लिकेशन मेड अर्लियर या ऑप्शनवर आता तुम्हाला जे आहे मित्र क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल हे बघा यांचा फॉर्म जे आहे ऍप्लिकेशन स्टेटसमध्ये रिसबमिट दाखवतात आणि त्याचं काय रिझन आहे ते कारण कशा पद्धतीने ते तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे सुद्धा मिळून जाते. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काही या प्रकारे तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येते तुमच्या मोबाईल नंबरवर. आता तुम्हाला जे आहे ना जे बाजूला डोळ्याचा ऑप्शन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही पाहू शकता की काय रिझन आहे. त्यासाठी तुम्हाला डोळ्याच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल आणि खाली खाली जे तुम्हाला स्क्रोल डाऊन करावं लागेल. जसे जसे तुम्ही खाली जासाल इथे तुम्हाला रिमार्क मध्ये दिसून येईल आधार कार्ड नॉट अपलोड, म्हणजे आता यांनी जे अर्ज केला होता तेव्हा जे ना आधार कार्ड अपलोड नव्हतं केलं त्यामुळे जे त्यांचे अर्ज जे आहे रिजेक्ट झालेला आहे. रिमार्क्स वाल्या सेक्शन मध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि इथे आधार कार्ड अँड अदर डॉक्युमेंट आर नॉट अपडेटेड. आता बघा, खूप साऱ्या लोकांना जे आहे ना अर्ज करताना आधार कार्डवर टाकल्यानंतर ओटीपी येत होता आणि ओटीपी दिल्यानंतर त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे. परंतु काही लोक जे असे झाले होते त्यांना ओटीपीच नव्हते म्हणून राज्य सरकारने जे आहे ते ओटीपी न घेताच डायरेक्टली जे फॉर्म जे आहे घेणं चालू केलं होतं. आता त्या लोकांना पुन्हा आधार कार्ड अपडेट करावं लागत आहे. तर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी त्यांना काय करायचं आहे, सिंपली एडिट वाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुमचा आधार कार्डचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. जसा तुम्ही तुमचा आधार कार्डचा नंबर इथे टाकणार त्यानंतर तुम्हाला इथे जो कोड आहे तो या प्रकारे काही टाकायचा आहे आणि जसं तुम्ही तुमचा जो कॅप्चा कोड टाकणार त्यानंतर तुम्हाला खाली जे आहे एक बटन मिळणार आहे
त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा तुम्ही कॅप्चा टाकला की त्यानंतर व्हॅलिडेट आधार या नावाचं हे बटन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली पूर्ण तुमच्यासमोर तो फॉर्म जे ओपन होऊन जाईल. आता या फॉर्ममध्ये तुम्हाला काहीच भरायचं नाही, कारण तुमचा ऑलरेडी जे फॉर्म भरलेला आहे आणि फक्त तो रिजेक्ट झालेला आधार कार्डमुळे. तुम्हाला काही दुसरं रिझन असू शकतं, तर ते सुद्धा रिझन तुम्हाला तिथे अपडेट करायचा. कोणाचा डॉक्युमेंट्स जे जन्माचा दाखला वगैरे चुकीचा टाकला असेल, ते जे विशिष्ट जे कारण राहील ते तुम्हाला तिथे दिसूनच जाईल. तर त्या कारणानुसार तुम्हाला जे तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करायचं, कोणाचा पत्ता चुकला असेल तर पत्ता बरोबर टाकावा लागेल. त्यानंतर मित्र बघू शकता, यांनी आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक अपलोड नाही केलेला. तर आता बघा इथे आधार कार्ड फ्रंट जे आपल्याला सगळ्यात पहिले अपलोड करायचं आहे. तर मित्र आधार कार्डचा फोटो काढून घ्यायचा आहे तुम्हाला, आणि आधार कार्डचा फोटो काढल्यानंतर तुम्हाला फ्रंट साईड इथे अपलोड करायचा आहे. बघा कधी कधी आहे तुमचा जे फोटो अपलोड होणार नाही असं म्हटलं जाते, पण काय करायचं तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे, आणि ट्राय केल्यानंतर तुमचा जे फोटो सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल. त्यानंतर आधार कार्डची मागील बाजू तुम्हाला अपलोड करायची आहे. समोरील आणि मागील दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि अपलोड केल्यानंतर मित्र तुम्हाला व्ह्यू फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करून चेक करायचं आहे. कधी कधी चुकीनं होऊ शकतं, तुमच्या हाताने चुकीचं डॉक्युमेंट अपलोड होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड तुम्हाला पूर्णपणे चेक करून घ्यायची आहे. आणि चेक केल्यानंतर मित्र तुम्हाला खाली बँक पासबुकचं ऑप्शन आता आलेलं आहे आणि मला बँक पासबुक अपलोड करावं लागत आहे. आता तुम्हाला जे रिमार्कमध्ये दिलेलं राहील, ज्यामुळे तुमचा फॉर्म अस्वीकार म्हणजे रिजेक्ट झाला आहे, त्याचे जे कारण आहे ते तुम्हाला पाहावं लागेल पहिले, आणि त्यानंतर तुम्हाला जे फॉर्ममध्ये एडिट करून सुधारणा करावी लागेल. आणि जसे तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं अपलोड होऊन जाईल, तुमचे जे सुधारणा होईल फॉर्ममध्ये, त्यानंतर तुम्हाला सेव्ह इन्फॉर्मेशन खाली जे बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं. जसं मित्र त्यावर तुम्ही क्लिक करणार, इथे तुमच्या समोर पुन्हा एक प्रिव्ह्यू येऊन जाणार. या प्रिव्ह्यूवर तुम्हाला काहीच नाही करायचं. खाली खाली जाऊन तुम्ही एक वेळा पाहिजे असेल तर डॉक्युमेंट चेक करू शकता, नाही केले तर काही हरकत नाही. सिंपली खाली जायचं आहे आणि पुन्हा हा कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर मित्र तुम्हाला जे इथे सबमिटचं बटन मिळून जाते खाली, त्या सबमिटच्या बटनवर क्लिक करून द्यायचं आहे. बघा अशाच प्रकारे मी माझ्या बहिणींचे वगैरे सुद्धा फॉर्म भरले होते, आणि त्यांचे सुद्धा फॉर्म जे रिजेक्ट झाले होते. तर त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर मी याच पद्धतीने एडिट केलेले आहे, आणि आज त्यांचे फॉर्म सुद्धा मी जे आहे अप्रूव्ह झालेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता बघा हा यांचा फॉर्म जो आहे पेंडिंग मध्ये गेलेला आहे, म्हणजे आता यांचा जो फॉर्म आहे हा पुन्हा सबमिट झालेला आहे, आणि आता या फॉर्मला चेक केला जाणार. आता बघा हा जो फॉर्म आहे हा अशाच प्रकारे एडिट केला होता मी 4-5 दिवसाआधी, आणि 4-5 दिवसानंतरच हा फॉर्म अपडेट झालेला आहे आणि अपलोड झालेला आहे. आणि आता ज्यांचे फॉर्म 14 तारखेच्या आधी त्यांना पैसे भरले आहे आणि पैसे मिळालेले नाही आहे, आणि ज्यांनी आत्ता फॉर्म भरलेले आहे 31 ऑगस्टच्या आधी तुम्हाला फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण 31 ऑगस्ट नंतर जे आहे राज्य सरकारने अजून डेट वाढवलेली नाही आहे, म्हणून 31 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरून घ्या. आणि जर तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत जर फॉर्म भरले, तर ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 महिन्याची 4500 रुपये जे सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मिळणार. सोबतच ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनही नाही मिळाले, त्यांना योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. कालपासून हा टप्पा चालू झालेला आहे. काल, आज आणि परवा, आजची तारीख आहे मित्र 30 ऑगस्ट. तर 31 तारखेपर्यंत तुम्हाला जे पैसे येऊन जाईल, आणि जर नाही आले तर 15 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे मिळून जाईल. कारण 15 सप्टेंबर मध्ये योजनेची जी आहे तिसरी किस्त ज्या महिलांना मिळणार आहे. तर ज्या महिलांना पहिली किस्त नाही मिळाली त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचे 4500 रुपये मिळणार. ज्यांनी 31 ऑगस्टच्या आधी अर्ज केलाय त्यांना 3000 रुपये ज्या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. आणि हो, खूप साऱ्या महिलांना जे आहे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, तरी पण सुद्धा जे आहे त्यांचे पैसे नाही आले. त्यांचं कारण असं की तुमचं डीबीटी चेक आहे की नाही ते तुम्हाला चेक करावं लागेल. आता ते कसं करायचं त्याची जे आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करून ठेवा. संध्याकाळपर्यंत तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा. जसा तो व्हिडिओ येईल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर हा